तर काय म्हणतात पोट्टे आलो ना आपला गोपगप ब्लॉग घेऊन. सकाळ सकाळ लागली आपल्याला भूक, जे आपण जेवण केलं आणि निघलो घराबाहेर. आपले आले होते सोबती. मग सोबती म्हणे चाल म्हणे येऊन म्हणे तिकडून म्हणे. मग आम्ही निघालो गाडीवर पटर पटर करत. मग आम्ही गेलो आपल्या अड्ड्याकडं. मग एक एक सोबती येऊ लागले. मग तेवढं त्याला सत्यम घोडेवाला भाऊ, मग त्याचा भाऊ पण आला. तेवढ्यात भावाजी का विकत होते माहीत नाही. भावाजीचं काही समजले नाही का विकत होते त्या. मग यानं आणलेलं लहानपणीचे आपल्यावाले खेळून दे. खेळत होता, टाइमपास करत होता. याची भलतेच काही नशे चालू होते पा. मग तेवढ्यात आला आमच्या मोहल्ल्यातला सिंगर. आहे का त्याची गाणी. समजलं का तुम्हाला त्याचं गाणं. समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. मग तेवढ्यात आला आपला सोबती म्हणे ब्लॉग वॉग नाही बनवत आहे का म्हणे. बनवता ना का म्हणलं. मग आली तेवढ्यामध्ये चिव धर्मराज शाळे म्हणली एक पोरकी. तिला थोडंसं दिलं त्यानं खाऊ दिलं आपल्या दोस्तानं. मग आम्ही बी भिडलो आपला टाईमपास करत. मग टाईमपास करत आम्ही खाऊन घेतलं. मग निघाला आपल्या घरी जासाठी. मग तेवढ्यात भेटले ड्रामवाले. मग घराबाहेर पाहत होतं काय सेटअपवाला भाऊ सेटअप बांधत होता. त्याला कुठच्या ऑर्डर असेल. मग गँग बसली होती मागं. पबजीचा पुरा स्क्वॉड बसला होता. मग दिसला आपल्याला बायाचा स्क्वॉड. बायाच्या गोष्टी तर माहीत आहे. असं झालं होतं ना बाई, तसं झालं होतं ना बाई. त्याच्या गोष्टी चालूच राहते मोठ्या मोठ्या. मग आला आपला ऑपरेटर भाऊ. ऑपरेटरची ऑपरेटिंग पाहून घ्या ना. मग तेवढ्यात दिसली आपल्याला ऑडी. कोणाच्या लग्नाला जात होती माहीत नाही, पड्डा घेऊन. मग काका दिसला. काका आला होता पॅक मारून, पण कोणाला समजलं नाही पाहिजे होतं म्हणून सीधा जात होता. मग आला आपल्या घराबाहेर गुपचूप खाल्ले. गेलो आपल्या घरी. आजचा आपला ब्लॉग इथेच थांबतो. नेक्स्ट ब्लॉगसाठी लाईक करा, फॉलो करा.